हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3. कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. श्लोक क्रमांक 37. श्री भगवान उवाच. कामः एषः क्रोधः एषः रजोगुणसमुद्भवः महाशनः महापाप्मा विद्धि एनम इह वैरिणम. श्री भगवान म्हणाले, रजोगुणामुळे उत्सर्जित होणाऱ्या कामना आणि त्यापासून निर्माण होणारा क्रोध हे कधीही न शमणारे असून ते महाघोर पापी आहेत. तेच येथे वैरी आहेत हे तू जाणून घे. अर्जुनाने श्लोक क्रमांक 36 मध्ये भगवंत श्रींना जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर भगवंत श्री आता देत आहेत. हे उत्तर फारच समर्पक आणि बिनतोड आहे. तसेच त्याने विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन करणारे आहे. सर्वसाधारणपणे या अशा शंकेचे उत्तर सैतान, राक्षस असे दिले जाते. आपल्या देहात परमात्म्याप्रमाणेच एक सैतान, राक्षसही वसलेला आहे. तो प्रबळ होतो आणि असले पापाचरण आपल्याकडून करवून घेत असतो. हे उत्तर अनेकार्थी चूक आहे. प्रथम म्हणजे यामुळे आपल्याला मान्य करावे लागेल की परमात्म्याप्रमाणेच या विश्वनिर्मितीत सैतानाचाही राक्षसाचाही सहभाग आहे. जणू काही सैतान परमात्म्याचा जोडीदार आहे असे असणे अशक्य आहे. कारण दोन परस्पर विरुद्ध असलेल्या भिन्न प्रवृत्ती एकत्र येऊन काही कार्य करणे आणि ते होणे असंभव आहे. दुसरे म्हणजे आपल्याला हेही मान्य करावे लागेल की सैतान हा परमात्म्यापेक्षा जास्त शक्तिवान आहे. आपण आत्मशक्ती ही सर्वोच्च शक्ती मान्य केलेली आहे. तसेच आपला अनुभव असाच आहे की अंतिमतः दुर्जनाचा पराभव होतो. त्यामुळे सैतान म्हणून काही शक्ती परमात्म्यापेक्षा बलवान असणे अशक्य आहे. तिसरं म्हणजे दोन तत्वे एकत्र आली तर ती दोन्ही किंवा त्यातील एक नष्ट होते. ती एक क्षणभरही एकत्र नांदू शकत नाहीत. त्यामुळे एकाच वेळी दोन शक्ती देहात काम करत आहेत हे अशक्य आहे. चौथी गोष्ट म्हणजे हे उत्तर अशास्त्रीय आहे. भगवंत श्री फारच शास्त्रीय उत्तर देत आहेत. प्रकृती त्रिगुणात्मक आहे. तम, रज आणि सत्व हे 3 गुण मनुष्याला विशिष्ट प्रकारे आचरण करायला प्रवृत्त करत असतात. तमगुण हा स्थायी आहे. तो आळस निर्माण करतो. कष्ट न करता सर्व भोग उपभोगायला मिळावेत अशी या गुणाची इच्छा असते. इतरांना मिळाले नाही तरी चालेल, परंतु मला मिळाले पाहिजे अशी या गुणाची प्रवृत्ती असते. हा गुण षड्रिपूंनी ग्रासलेला असतो. याचा महत्त्वाचा दोष म्हणजे याची मेहनत घ्यायची इच्छा नसते. त्यामुळे दुष्ट प्रवृत्ती बळावते. दुसऱ्याचे हिरावून घेणे, बळजबरी करणे, कसेही करून स्वतःचा स्वार्थ साधणे असे याचे आचरण असते. सत्वगुण हा तम आणि रज यांचा समतोल साधणारा असतो. हा कोणत्याही आत्यंतिक टोकाला जात नाही. सर्वांचे कल्याण व्हावे, त्यात आपले हित झाले तर उत्तमच, नाही झाले तरीही ठीक अशी याची भावना असते. यासाठी अत्यावश्यक कष्ट करायची त्याची तयारी असते. परंतु कष्ट घेऊन जर साध्य दूर जात असेल तर त्यामुळे हा चलबिचल होत नाही. याचे हृदय फार मोठे असते. दुसऱ्यासाठी हा स्वार्थत्याग सहज करतो. चांगुलपणा हा याचा गुण आहे. या 2 गुणांचा उल्लेख न करता भगवंत श्रींनी येथे रजोगुणाचाच फक्त उल्लेख केला आहे. कारण त्याचा स्वभाव त्याच्या इतर बंधूंपेक्षा निराळा आहे. हा खूप मेहनती आहे. परंतु श्रम घेण्यासाठी याची एकच अट आहे. त्यामध्ये त्याचा पूर्णपणे स्वार्थ साधला गेलाच पाहिजे. असे करताना त्याचा स्वार्थ साधला जात असताना जर त्याला तोशिष न होता इतर कोणाचा फायदा होत असेल तर त्याची हरकत नसते. तसेच त्याला सतत नाविन्याची हौस असते. ते मिळवण्यासाठी त्याची परिश्रम घ्यायची तयारी असते. हा मी, माझा, माझी, माझे यात पूर्णपणे गुरफटून घेतो. यातून तो बाहेर पडू इच्छित नाही. एक गोष्ट होऊ शकते. स्वार्थाबरोबर परमार्थ साधत असेल तर तसे करून त्या एका बाजूला सहजच साध्य झालेल्या परमार्थाचे श्रेय हा घेऊ इच्छितो.
त्यामुळे याचे देवाशी वाकडे नसते. तसेच याची देवाजवळ जवळीकही नसते. देवाचे करून जर काही लभ्यांश मिळत असेल तर हा देवधर्म करायला तयार असतो. रजोगुणाच्या या वैशिष्ट्यामुळे जे होते ते येथे भगवंत श्री सांगत आहेत. रजोगुणी मनुष्याला भौतिक गोष्टी मिळवण्याची अतिकामना असते. त्यामुळे तो सतत कामनापूर्तीमध्ये रत असतो. त्यापुढे त्याला स्वतःच्या देहधर्माचीही शुद्ध नसते. त्याचे एकच ध्येय असते की भौतिक वस्तू मिळवणे. यासाठी त्याचा दृढ विश्वास असतो की मेहनत घ्या आणि यश पदरी पाडून घ्या. हे यश देव देतो, नशीब देते, नियती देते वगैरे असल्या गोष्टींवर त्याचा विश्वास नसतो. तो म्हणतो, हा पैसा घे आणि वस्तू टाक, तसेच ही मेहनत घे आणि यश मिळव. यामुळे जर त्याला यश मिळाले नाही तर त्याला महाक्रोध येतो. हा क्रोध हा त्याच्या अपयशाच्या शल्ल्यामधून उत्पन्न झालेला असतो. हे अपयश त्याच्या अस्मितेला, अहंकाराला धक्का देऊन क्रोधाला जन्म देते. त्यामुळे तो क्रोध अनावर झालेला असतो. त्याला आता काय करू आणि काय करू नको असे होते. त्याच्या अपयशाला त्याच्या दृष्टीने तो सोडून इतर अनेक जण जबाबदार असतात. त्यामुळे आत्मपरीक्षण न करता तो इतरांना दोष देत आपला क्रोध व्यक्त करत असतो. या नियतीचा एक मूलभूत सिद्धांत त्याला माहीत नसतो की प्रत्येक कृतीला फक्त आपले आपणच जबाबदार असतो. असा हा मनुष्य बेभान होतो. एखाद्या माथेफिरूप्रमाणे तो सैरभैर होतो. त्याचा विवेक लोप पावतो. त्याचा संयम सुटतो. त्याचा तोल जातो. तो स्वतःवरील ताबा हरवून बसतो. अशा प्रकारे त्याला त्याच्या सामान्य वर्तणुकीपासून दूर घेऊन जायला मनुष्याचा रजोगुण हेच कारण असते. असा रजोगुणी सतसत विवेकबुद्धी बासनात गुंडाळून नको ते घोर कर्म करतो. सामान्य वातावरणात तो ज्याची निंदा करतो तेच कर्म तो त्या बेभान अवस्थेत स्वतः करून मोकळा होतो. असे घोर कर्म करून झाल्यावर त्याचे त्यालाच महत् आश्चर्य वाटते की मी हे असे कसे केले. या रजोगुणाचा एक फार महत्त्वाचा विशेष गुण भगवंत श्री सांगत आहेत. हा रजोगुण फार खादाड आहे. याचा अर्थ असा आहे की कितीही मिळाले तरी रजोगुणी तृप्त होत नाही. त्याचे सतत आणखी आणखी असेच चाललेले असते. कारण याला सतत नाविन्याची हौस असते. आपण आपल्या सभोवती नेहमीच पाहतो की सतत नवनवीन वस्तू बाजारात येत असतात. आपण वापरत असलेली वस्तू चांगल्या अवस्थेत असते. परंतु केवळ बाजारात नवीन प्रकार आला की आपण आपली जुनी वस्तू त्याज्य ठरवून तो नवीन प्रकार आणतो. एखाद्याला असे वाटते की आपण भाड्याच्या घरातून आपल्या स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जावे. मग तो फ्लॅट घेतो. फ्लॅट घेऊन झाला की तो बंगला घेण्याचे स्वप्न बाळगतो. एक बंगला घेऊन झाला की तो सुट्टीत मजा करायला असावा म्हणून दुसऱ्या गावाला दुसरा बंगला घेतो. मग मुलांना म्हणून घरे घेत असतो. पुण्यात राहणारा प्रत्येक पेठेत सदनिका असावी या मताचा असेल तर या रजोगुणीला काय म्हणावे. रजोगुण हा अग्नीसारखा आहे. अग्नीत कितीही आहुती टाका, अग्नी ते सर्व जाळून भस्मसात करतो. अग्नीत जितकी आहुती टाकावी तितका अग्नी जास्तच त्वेषाने पेटतो. अग्नीची भूक कधीही शमत नाही. तो सुप्तावस्थेत प्रत्येक वस्तूत दडून बसलेला असतो. त्याला जरा संधी मिळताच तो ती वस्तू जाळून भक्षण करतो. रजोगुणी नेमके हेच करतो. त्याला प्रत्येक वस्तू जितकी मिळेल तितकी हवी असते. जितके यश मिळत जाईल तितका रजोगुणी जास्तच चेव आल्यासारखा भौतिक जगताच्या मागे पळू लागतो. त्याला थांबायचे कोठे ते समजत नाही. यामुळे अशा हव्यासापायी त्या भारावलेल्या अवस्थेत तो करू नये ते करतो. कोणी सैतान वगैरे अस्तित्वात नाही. या सृष्टीचे काही नियम आहेत. रजोगुणाच्या आहारी जाऊन तुम्ही त्या सृष्टी नियमांच्या विरुद्ध वागता आणि स्वतःच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेता. देहाला अन्न पाहिजे, परंतु तुम्ही जर पदार्थ छान झाला आहे म्हणून देहाच्या कुवतीपेक्षा अति खाल्ले तर त्यामुळे पोट बिघडणारच. ते पोट राक्षस बिघडवत नसतो. तुम्ही खाली पडू नये किंवा आकाशात उडून जाऊ नये म्हणून पृथ्वी तत्वाने गुरुत्वाकर्षणाने तुम्हाला ओढून ठेवले आहे. परंतु तुम्ही जर सरळ न चालता तुमचे पाऊल वाकडे पडले तर दोष कोणा सैतानाचा नसतो, तर तो दोष तुमच्या रजोगुणाचा, लालसेचा असतो. यास्तव भगवंत श्री सांगत आहेत की आपल्याच मताविरुद्ध आचरण करायला लावणारा येथे दुसरा कोणी नसून आपल्यामध्येच असणारा
हा रजोगुणच त्याला सर्वस्वी कारणीभूत असतो. हा रजोगुणच आपला वैरी असतो. त्याला सत्वगुणाने संयमित करावे, म्हणजे तो आपला मित्र होऊन आपले भौतिक आयुष्य सुकर होते. हरिओम.